ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। हम आए थे कसाब खेड़े में, जो कि यहाँ की कितने कार्यकाल काम हुआ हमने रोड का जानेंगे, और यहाँ पे बॉडी मीटिंग कितनी है, यहाँ के कितने काम हुए, और यहाँ पे जितने भी विकास के काम को लेके चलते हुए, जैसा कि हम सर हर तरफ के करते हुए आ रहे, जैसा कि फतेहाबाद हो गया, फुलंब्री हो गया, कन्नड़ हो गया, हम यहाँ पे सब यहाँ पे भी जानेंगे और देखेंगे। यहाँ पे आप देख सकते हैं ग्राम पंचायत कार्यालय कसाब खेड़ा, अपनापुर, मालकापुर, शाहजहाँपुर तो खुलदाबाद, जिला औरंगाबाद। हम यहाँ पे जानेंगे। अंदर जाने के बाद से इनकी बॉडी मीटिंग कितनी है, क्या। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। अभी कसाब खेड़ा ग्राम पंचायत में आप उप सरपंच है, तो सर आपके ग्राम पंचायत की बॉडी कितने की है और सरपंच कौन है? हमारी 15 की बॉडी है ग्राम पंचायत में, और जो सरपंच है महिला है, ताराबाई देवेंद्र जादव बोल के महिला सरपंच है, और 15 की हमारी यहाँ पर बॉडी है। कितने साल हो चुके सर आपकी मतलब बॉडी बनकर ग्राम पंचायत? अब ग्राम पंचायत को बॉडी बनकर हमारे अभी ये 4.5 साल पूरे होते हैं। सर क्या क्या काम किए अभी तक आपने 4.5 साल में? 4.5 साल में हमने राष्ट्रीय पेयजल योजना के काम है, जल जीवन मिशन के काम है, रोड के काम है। वहाँ गांव में जो बस्ती है वहाँ पर रोडों की कमी थी, वहाँ पर रोडों के काम करे, ड्रेनेज लाइनों के काम किए, और जैसे जैसे काम जो अभी मिलते जा रहे हैं वो काम अभी चालू है हमारा फिलहाल में। अभी बहुत सारे ऐसे प्रोजेक्ट है कि जो हमको करना बाकी है अभी। सर ग्राम पंचायत के सामने जो सड़क का काम वगैरह चालू है, तो ये सड़क कितने किलोमीटर दूरी तक बन रही है? ये 7 किलोमीटर तक है, और ये कसाब खेड़े फाटे से लेके तो माटेगांव चौपुली तक 7 किलोमीटर का रोड है। और ये कुछ कॉन्ट्रैक्टर के वजह से थोड़ा सा प्रॉब्लम आया था, लेकिन अभी काम चालू हो गया। फिलहाल में 3 महीने के अंदर पूरा हो जाएगा। सर इसकी स्थापना कब हुई थी ग्राम पंचायत? इसकी स्थापना 1957 में हुई थी ग्राम पंचायत की यहाँ पर। सर ऐसे कौन से काम रुके हैं जो महाराष्ट्र शासन से आपने मांगी थी मगर अभी तक पूरे नहीं? ऐसे बहुत सारे काम अभी तो काफी फिलहाल होते आए काम, लेकिन जिसमें ड्रेनेज लाइन का पहला मुद्दा है हमारे गाँव के अंदर कि हम ड्रेनेज लाइन का काम करना चाहते हैं, और इसके अंदर अभी हमने 50% ड्रेनेज लाइन का काम कर चुके हैं। लेकिन ग्राम पंचायत को निधि कम होने की वजह से हम वो कर नहीं पा रहे हैं, और जो लोक संख्या है कसाब खेड़े गाँव की वो 6,500 लोक संख्या है, जिसकी वजह से मतदान है 6,500। लेकिन अभी कुछ निधि ऐसा है कि भाई गांव का एकदम से ड्रेनेज लाइन का काम हमने चालू किया, तो पहला मुद्दा हमारा ये रहा कि हम ड्रेनेज लाइन से काम चालू करें, फिर रोड के काम करें यहाँ पर। तो अभी 50% काम हो चुका है ड्रेनेज लाइन का। पटेल सर, आपण एक तरुण आहे आणि गावातले तरुण मुलं असतात, मुली असतील, त्यांच्यासाठी काय आतापर्यंत 4.5 वर्षामध्ये काय काय कार्य केले तुम्ही? आमचे आतापर्यंत जे काम होतं, आमच्या जिल्हा परिषद शाळा आहे, 1ली पासून तर 10वी पर्यंत मराठी शाळा आहे, आणि ती शाळामध्ये आतापर्यंत इमारत नव्हती आमच्याकडे। आम्ही नवीन इमारत बांधली, झेडपीच्या माध्यमातून आम्हाला ते इमारत भेटली, आणि ते आम्ही ते इमारतचं काम केलं। दुसरं आमच्याकडे सध्या 1ली पासून तर 7वी पर्यंत उर्दू शाळा होती, त्याला मान्यता आणली 10वी पर्यंत। आता आमच्याकडे शिक्षकची कमतरता आहे उर्दू शाळेमध्ये, आणि 3 टीचर आहे। आम्हाला जास्तीत जास्त टीचर भेटावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो जिल्हा परिषदला, आणि त्यांनी आम्हाला 2 टीचर दिले। पण आता सध्या आम्हाला 1ली पासून तो 7वी पर्यंत जे टीचर होते ते अवेलेबल आहे, पण 7वी पासून 10वी जे शिक्षणासाठी टीचर पाहिजे ते अत्यंत गरजेचं आहे आमच्याकडे। आणि ते आम्हाला आपल्या शासनाची अशी मान्यता आहे का बाबा शिक्षणाधिकारी असो कोणी असो, आम्हाला ते शिक्षक त्यांनी द्यावा, आणि आम्ही वारंवार त्यांना निवेदन करत आहे। पण सध्या आम्हाला काही टीचर भेटलेले नाही, आम्हाला 2 टीचर भेटलेले आहे 7वी पासून 10वी पर्यंत। आपण सर आता आपण जे सांगितले की जे उर्दू शाळा आहे त्याचे जे 2 वर्षापासून चाललंय की टीचरची कमतरता आहे उर्दू शाळेमध्ये, काय भानगड आहे, काऊन टीचर देत नाही? त्यांचं असं म्हणणं आहे जिल्हा परिषद लेवलला की उर्दू शाळेची भरती झालेली नाही आतापर्यंत, आणि जी भरती होणार आहे ते भरतीनंतर आम्ही तुम्हाला पाठवू। पण आता सध्या आम्हाला त्या मुलांचं जास्त नुकसान होत आहे आमच्या गावात। सर जे पंतप्रधानांची घरकुलची स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले? आमच्याकडे आता सध्या 450 घरकुल मंजूर झालेले आहेत, त्याच्यामधून 190 घरकुल आमच्याकडे आता सध्या आम्हाला ते काम चालू करण्याचं परमिशन भेटलेलं आहे। त्याच्यामध्ये 100 घराचं काम चालू आहे, आणि 90चे आता नवीन आलेली यादी आमच्याकडे। सर आतापर्यंत असं कोणतं मोठं काम राहिलेलं आहे 4.5 वर्षात जे आपण केलेलं नाही आणि शासनाकडून मागणी करत आहे, कोणतं मोठं काम राहिलेलं आहे? मोठे काम तर गावात आता भरपूर आहे, पण जसे लाईटचा एक मुद्दा आहे आमच्याकडे, ते सबस्टेशन आमच्याकडे पाहिजे गावात। कसा पिढ्यावर का आमच्याकडे ग्रामपंचायतला जागा नसल्यामुळे आम्हाला
ते सबस्टेशनचं जे लाईट आहे सर्क्युलेशन, जे जितकं ग्रामीण भागात आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना लाईटची कमतरता आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला ते सबस्टेशनचं मोठं आहे. बाकीचं सगळे काम आमचे थोडे थोडे चालू आहे. मोठं काम लाईटचं आहे आमचं. सर आपलं नाव सांगा आणि इथला ऍड्रेस सांगा. माझं नाव तन्वीर उस्मान पटेल. मी उपसरपंच पदावर आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि युवा सेना तालुका प्रमुख अल्पसंख्याक म्हणून शिंदे गटातून आहे. मी कसापेडा गाव मध्ये राहतो आणि तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. थँक्यू.